श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुम. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले चौथे पर्व पौलोम पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती म्हणाला, ते थोर ब्राह्मण प्रमदवरे जवळ बसून राहिले असता अतिशय दुःखी झालेला रुरू गहन अरण्यात जाऊन आक्रोश करू लागला. शोकाने व्याकुळ झालेला आणि अतिशय दीनवाणेपणाने विलाप करीत असलेला तो रुरू प्रमदवरेची आठवण काढून स्वतःशीच म्हणाला, माझा आणि आप्तेष्टांचा शोक तीव्र करणारी ती लावण्यवती भूमीवर निचेष्ट पडली आहे. यापेक्षा अधिक दारुण दुःख ते कोणते? माझ्या हातून जर दान घडले असेल, तपाचे आचरण घडले असेल आणि गुरूंची जर मी उत्कृष्ट सेवा केली असेल, तर माझी प्रिया जिवंत होवो. जन्मापासून मी संयमी असून व्रताचे कठोर पालन करीत आलो आहे. या गोष्टींच्या बळावर माझी प्रिया ही सौंदर्यशालिनी प्रमद्वारा जिवंत होवो. अशा प्रकारे त्या अरण्यात आपल्या भार्येसाठी उद्विग्न होऊन तो रुरू सतत विलाप करीत असता देवदूत त्याच्या जवळ आला आणि त्याला म्हणाला, हे रुरो, दुःखातिरेकामुळे हे जे तू बोलत आहेस ते खरे पाहता अर्थशून्य आहे. कारण हे धर्मात्म्या, ज्याचे आयुष्य संपले आहे अशा मर्त्य मानवाला पुन्हा आयुष्य प्राप्त होत नसते. गंधर्व आणि अप्सरा यांच्या या अभागिनी कन्येचे आयुष्य संपले आहे. म्हणून आता कोणत्याही कारणाकरिता तू शोक करण्याचा भरीस पडू नकोस. अशा बाबतीत पूर्वी महात्म्या देवांनी एक उपाय सांगून ठेवलेला आहे. तो उपाय करण्यास जर तू तयार असलास तरच या मर्त्य लोकात तुला प्रमदवरेची पुन्हा प्राप्ती होऊ शकेल. रुरू म्हणाला, हे देवदूता, अशा वेळी देवांनी पूर्वी कोणता उपाय सांगितला होता तो तू मला जसाच्या तसा सांग. तुझ्याकडून तो उपाय मला समजला म्हणजे मीही त्याचा अवलंब करीन. माझा प्राण आता तुझ्याच हाती आहे. देवदूत म्हणाला, हे भार्गवा, तुझे आयुष्य तू या प्रमदवरेला देऊन टाक, म्हणजे ती जिवंत होऊन उठेल. रुरू म्हणाला, हे थोर देवदूता, या कन्येला माझे अर्धे आयुष्य देण्यास मी तयार आहे. आता तरी माझी प्रिया मनोज्ञ सौंदर्याने युक्त होऊन आणि रुचिरभूषणांनी नटून माझ्यासमोर उभी राहो. नंतर गंधर्वांचा राजा आणि देवदूत असे दोघे मिळून यमधर्माकडे गेले आणि त्याला म्हणाले, हे धर्मराजा, रुरूची भार्या प्रमद्वरा निधन पावली आहे, पण त्याने तिला आपले अर्धे आयुष्य दिले आहे. आपली इच्छा असेल तर रुरूच्या अर्ध्या आयुष्याच्या दानाने प्रमद्वारा जिवंत होवो. यमधर्म म्हणाला, देवदूता, तुझ्या इच्छेप्रमाणे रुरूची भार्या त्याचे अर्धे आयुष्य प्राप्त झाल्यामुळे जिवंत होवो आणि त्याच्याबरोबरच तिचा विवाह होवो. यमधर्म असे म्हणाल्यावर रुरूने दिलेल्या स्वतःच्या अर्ध्या आयुष्याच्या बळावर ती लावण्यमती प्रमद्वारा झोपेतून उठून बसावे त्याप्रमाणे जिवंत होऊन उठली. महातेजस्वी रुरूच्या फार दीर्घ आयुष्यापैकी अर्धे आयुष्य त्याच्या भार्येसाठी कामी यायचे होते असे त्याच्या भविष्यातच लिहून ठेविलेले होते. यानंतर एका शुभ दिवशी त्या दोघांच्या मातापित्यांनी मोठ्या उत्साहाने त्यांचा विवाह समारंभ पार पाडला आणि परस्परांच्या हिताला जपणाऱ्या त्या पती पत्नींनी आनंदात काळ घालविला.
कमलाच्या कलिकेप्रमाणे कमनीय असलेली ती दुर्लभ कन्या प्राप्त झाल्यानंतर व्रताचे नित्य कठोर आचरण करणाऱ्या त्या रुरूने सर्पांचा संहार करण्याचे व्रत पत्करले. सर्पांविषयी ज्याच्या मनात तीव्र क्रोध उफाळून आलेला होता असा तो रुरू हातामध्ये दंड घेऊन समोर दिसणाऱ्या प्रत्येक सापाला आपले सारे सामर्थ्य खर्च करून ठेचू लागला. एकदा तो रुरू एका घोर अरण्यात गेला असता तेथे एक म्हातारा डुंडुभ म्हणजे दुतोंड निजलेला त्याने पाहिला. यमाच्या दंडाप्रमाणे दारुण असलेल्या आपल्या हातातील दंड उगारून रागाच्या भरात तो त्या डुंडुभाला ठेचणार. इतक्यात तो डुंडुभ त्याला म्हणाला, हे तपस्व्या, मी आज तरी तुझा कोणताही गुन्हा केलेला नाही. मग संतापाने भ्रमिष्ट होऊन तू अशा प्रकारे मला कठोरपणाने मारावयास का बरे उद्युक्त झाला आहेस? त्यावर रुरू म्हणाला, प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या माझ्या भार्येला सर्पाने दंश केला होता. म्हणून हे सर्पा, जो जो भुजंग माझ्या नजरेस पडेल त्याला ठेचण्याची मी घोर प्रतिज्ञा केली आहे. म्हणून मी तुला ठेचणार आहे. आज तू जिवंत राहणार नाहीस. डुंडुभ म्हणाला, माणसांना दंश करणारे आणि त्यांचा जीव घेणारे भुजंग अगदी वेगळेच असतात. मी बाह्यातकारी भुजंगासारखा दिसतो. एवढ्याच करता माझ्यासारख्या निर्विष डुंडुभाला मारणे तुला शोभत नाही. आम्ही डुंडुभ इतर विषारी सर्पांवर ज्या आपत्ती येतात त्या तर भोगतोच, पण त्यांच्या आनंदात मात्र आम्ही वाटेकरी होत नसतो. आम्ही वाटेकरी असतो ते केवळ त्यांच्या दुःखांचे. ज्याने अपराध केलेला असतो त्यालाच शिक्षा करायची हा धर्म तू चांगलाच जाणतोस. मी तर निर्विष डुंडुभ आहे, म्हणून मी कोणाचाही घात करू शकणार नाही. अशा स्थितीत मला मारणे बरोबर नाही. सौती म्हणाला, अशा प्रकारचे त्या डुंडुभाचे बोलणे ऐकल्यावर हा कोणीतरी भयभीत शापग्रस्त ऋषी असला पाहिजे असे रुरूला वाटले आणि त्याने त्याला मारले नाही. इतकेच नव्हे तर त्याला धीर देत तो तपस्वी रुरू म्हणाला, डुंडुभाचे रूप धारण करणारा तू कोण आहेस ते मला सांग. डुंडुभ म्हणाला, हे रुरो, मी पूर्वी सहस्त्रपात नावाचा ऋषी होतो. एका ब्राह्मणाने मला दिलेल्या शापामुळे भुजंगामध्ये माझे रूपांतर झाले. रुरू म्हणाला, हे श्रेष्ठ भुजंगमा, त्या ब्राह्मणाने क्रुद्ध होऊन तुला का बरे शाप दिला आणि डुंडुभाचा हा देह धारण करून तुला आणखी किती काळ राहावे लागणार आहे? आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.